जो वदे अच्युत सर्व काळ, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. नमो विठ्ठला राजिया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम. उतरे चरण संताजिया, उतरे चरण संताजिया, उतरे चरण संताजिया. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कला कुसरी काहीच नेनो, बोलतो वचन्याती भाविका. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहुलोक उजागर. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवास सुमति जय सिया राम बोलो, जय सिया राम, जय सिया राम बोलो, जय सिया राम. पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने, थोडा हिको कमी करा. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग. हे सगळे लेकर इकडे बसावर. उठार तिथून, उठा उठा सगळेच उठा. उठ उठ तिथून इकडे बस, इकडे बसा. इकडे बस, इथे बस, बसा इकडे बस तिथे. आपल्या महाराष्ट्रामध्ये हिको कमी करा, वरचा करणा कमी करा, वरचा करणा. आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत, ज्यांना पाचवा वेद म्हटलं जातं, असे श्री संत देहोनिमाशी जगद्गुरु तुकोबाराया यांचा हा अभंग असून या अभंगाचा भाव असा आहे. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. जगामध्ये सगळ्यात टाकाऊ वस्तू जर कोणती असेल, जगामध्ये घाण वस्तू सगळ्यात जर कोणती असेल तर ते माणसाचं शरीर आहे. आणि या घाण शरीराला तुकाराम महाराज पवित्र का म्हणले?
हा प्रश्न आहे आपल्या समोर. सज्जनानो, माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर ज्या माणसाने या पवित्र वाणीनं भगवंताचं भजन केलं, फक्त त्याचं शरीर पवित्र आहे. अहोरात्र अखंड भजन केलं, त्याची वाणी पुण्यवान, शरीर पवित्र. आणि अशा थोर सत्पुरुषाचं भजन तुम्ही आम्ही केलं तर आपण केलेलं पाप नष्ट होत आहे. एवढंच नाही, असा जो सत्पुरुष आहे, ज्याची वाणी पुण्यवान आणि शरीर पवित्र आहे, त्याच्या पायाखाली माती, जगाचा बाप, नको वरचं वाढवू नका, कुणी काही सांगल, इथं इफेक्ट होतोय. अशा सत्पुरुषाच्या पायाखाली माती देव तोंडात टाकतो प्रसाद बनून. देव इच्छी रज चरणीची माती नोहे, तो संत आणि देव वेगळं समजायचं कारण नाही. आणि तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगतो, भगवान परमात्मा जगाचा बाप, संत आणि संताच्या मुखातलं देवाचं नाव, या तीन गोष्टी ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला जगातले सगळे तीर्थ त्याच्या पायावर लोळून घेतात. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघणाम त्रिविनीचा, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. असा या अभंगाचा भाव आहे. वेळेअभावी माझ्या बुद्धीला झेपण असं याच्यावर थोडा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी गेली 26 वर्षापासून पवित्र या भोगलवाडी नगरीमध्ये संत भगवान बाबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये, संत भीमसिंह महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये 26 वर्षापासून ही सेवा घडते. आणि 26व्या वर्षी कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये येतो. भोगलवाडीमध्ये आदरणीय महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांना गडावर बसायच्या अगोदर मी आणलेलं इथं. आपण 5,000 रुपये दक्षिणा दिली होती गाववाल्यांनी. ते तलाठी साहेब, वकील साहेब, तिडके साहेब, त्यांनी मला पुढं घातलं होतं. ढोक महाराज शास्त्री बाबा पहिले इथे मी आणले स्वतः, पण इथं कीर्तन करण्याचा माझा योग. सर्वसामान्य साधारण माणूस मी, काय महाराज थोडाच आहे, पण अंगा पिंडानं दिसायला बरा आहे, त्याच्यामुळं वजन पडतं या. सगळी आपली घरातली पाहुणे रावळी, तुमच्या लेकी बाळा, आमच्या बहिणी बाळा इथं दिल्यात. पण आमचे जुने मित्र आदरणीय अर्जुन भाऊ, त्यांनी फोन केला. पशुपतीनाथाला होतो मी नेपाळमध्ये, आणि मग ती तारीख घेतली. म्हणून भोगलवाडीमध्ये सर्व भाविकांचं दर्शन घडतं, हे माझं परम भाग्य. अभंग वेळ अतिशय थोडा, तुम्ही चालीवाल्यानं लय खाल्लं, हे आता घरचेच येते महाराज. आदरणीय आमचे गायनाचार्य हनुमान भाऊ, सामान्य मूर्ती नाही महाराज, प्रत्यक्षात संत म्हणजे हनुमान भाऊ. ओरिजिनल ब्रह्मचारी आणि तारुण्य, आळंदीमध्ये जीवन घडलंय ओरिजिनल. आणि आमचे आदरणीय माऊली महाराज मृदंगाचार्य, सिस्टीम नंबर 1 आहे बरं का. वा वा वा, लग्नाला सुद्धा आमची असली नव्हती, लय मस्त मजा. असो, अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, अतिशय महत्वाचा. एक शब्द कीर्तनात मी फालतू बोलत नाही तुम्हाला 9 वाजेपर्यंत, आपला 11 वाजेपर्यंत नाही. तर 7 ते 9 ची कीर्तनाची पद्धत निघली ना, त्याच्यामुळे ती सवय लागली आता. जगामध्ये सगळ्या रोगाला राहण्याचं जर घर कोणतं असेल तर ते माणसाचं शरीर आहे. किती कीर्तनाकडे तुम्ही लक्ष देतात रामदान, थोडं
माझी विनंती आहे तुम्हाला, कुठलाही रोग असेल जगातला, त्याला आनंदानं राहण्याचं घर म्हणजे माणसाचं शरीर आहे. हे शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीरायसे, शरीर उत्तम चांगले. सगळ्या रोगाला राहण्याचं घर म्हणजे माणसाचं शरीर आहे. आणि गदी मांडगुळकराची रचना आहे, गायले सुधीर फडक्यानी सुंदर गीत आहे. हे जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात. वियोगार्थ मिलन होते, नेम हा जगाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. जरा म्हणजे अहो, जरा म्हणजे रोग. किती शहाणा माणूस असेल या कीर्तनातला, चौकात येऊन गप्पा मारणार मोठ्या मोठ्या, पण या दोन गोष्टी नाही टाळू शकत जगातला कुठलाच माणूस. कोणत्या दोन गोष्टी? रोग आणि मरण. जरा मरण यातून चुकला, कोण प्राणी जात. अतिशय गोड गीत आहे. आणि हे गीत कुठं जन्माला आलं? हनुमान भाऊ, माझ्या आवडीचे गीत आहे. 14 वर्षाचा वनवास रामाने स्वीकारला आणि राजगादी भारताला सोडली. बरोबर आहे का हे बोला ना. पण ती राजगादी भारतानं डोळ्यानं तरी पाहिली का हो? तिथं भोगलवाडीतला भरत असता तर, अरे बापरे, रडत गेले भरतजी चित्रकूटावर. नीट आहे का? आणि रामाच्या मानावर मान टाकून टाहो फोडला. आणि भरताच्या मुखातले उद्गार आहेत. वरचं वाढविलं बरं तुम्ही, थोडं कमी करा की. भरतजी रामाला म्हणले, दादा कैकेयी सारखी महापापी बाई जगात नाही. रामानं सांगितलं, भरत, अरे कैकेयी जर पापी आहे तर तुझ्यासारखा संत तिच्या पोटी कसा जन्म घेतो? कशी कैकेयी पापी आहे? भरतजी म्हणले, देवा 14 वर्ष तुम्हाला झाडाचा पाला खाण्याची वेळ येते, हे पाप कैकेयीने केलंय. राम म्हणले, भरत 14 वर्षाचा वनवास भोगतोय मी, हा दोष कैकेयीचा ना आपल्या बाबाचा नसून माझ्या प्रारब्धाचा दोष आहे. कोणत्याही माणसाने स्वतःच्या प्रारब्धाला धरून रडायचं असते. शेजाऱ्याच्या नावानं बोट काय मोडायचा संबंध आहे? आणि तिथं हे गीत तयार झालंय. दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. त्याच्या पुढचं चरण आहे, माय कैकेयी ना दोषी, नाही दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा, असे सर्व जात. खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. त्याच्या पुढचं चरण आहे, अतिशय घरी घेऊन जाण्यासारखं हे गीत आहे. जीवासवे जन्मे मृत्यू, ज्या दिवशी तुम्ही जन्माला आलात त्या दिवशी तुमचं मरण तुम्ही सोबत आणलेलं असतं. या सगळ्यात मोठी आश्चर्याची गोष्ट आहे की आपण मरणाला विसरलो. जरा आहे जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात,
दिसे भासते ते सर्व विश्वनाशीवंत. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. त्याच्या पुढचं चरण लिहिले. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. ओंडके म्हणजे ओंडके म्हणजे तुम्ही लाकडाचे समजिले. इथं नवरा बायकोला ओंडक्याची उपमा दिली. या तुम्ही कुठलले आणि तुमची बायको कुठलली. तुम्ही कुठलले तुमची बायको कुठलली. मला वाटतं लग्न झाले नाही का इकडं. बरं, लग्नाच्या आधी बाईचा आणि तुमचा परिचय. पण देवाचा किती उपकार महाराज. प्रत्येक पुरुषाला गोंडस बायको दिली. बाईला गोंडस नवरा दिला. आणि काय जवानीमध्ये फुल मजा असते त्या नवरा बायकोची. पण माझी विनंती तुम्हाला, प्रत्येक माणसाने डोक्यामध्ये ठेवावं, कितीही देखणी बायको असेल आपली, बाईचा कितीही देखणा नवरा असेल, एक दिवस असा उगवणार, आधी ती तरी आपल्याला सोडून जाणार, नाहीतर तो तरी बाईला सोडून जाणार. हे राम भरताला समजून सांगतात, कोणाची बायको, कोणाची राजगादी, अरे कोणाची संपत्ती. दोन ओंडक्याची होते सागरात भेट. ओंडके म्हणजे नवरा बायको. एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. हे गीत गायलं की प्रत्यक्षात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब समोर येतात. आजही पश्चिमेकडून पूर्वेकडे हेलिकॉप्टर चाललं की माणसाचा विश्वास बसत नाही. आऊत आणणारा शेतकरी, त्याला वाटतंय की नक्की माझे साहेब हेलिकॉप्टरमध्ये असतील. माणसाचा भास होतोय. आजही 37 वर्ष संघर्ष केला साहेबांनी. मी इंजगाव नाथऱ्याला 2 रामायणे, मोठ्या बहिणीच्या घरी मी 8 दिवस राहिलो साहेबाच्या. केस मुंडे साहेबाची माहिती दिली मला. 5 वर्षे परळीला साहेब शिकले बिन चप्पलचे, एक ड्रेसवर. एवढा गरिबीतला माणूस महाराज, पण काय संघर्ष. 37 वर्ष भारतावर विजय मिळवला. काय सौभाग्य आहे ते. निवडणुकीमध्ये साहेब हारले असते आणि जग सोडलं असतं तर खूप दुःख झालं असतं. मरण प्रत्येकाला आहे, पण संत भगवान बाबाच्या कृपेने भारतावर विजय प्राप्त केला, नंतर जीवन सोडलं. ते शेतकऱ्यावरचं गोड गीत रचलेले आहे मी. हे शेतकऱ्याच्या हितासाठी संघर्ष करूनी जीवनात. वाघासारी का झुंजला परळीचा गोपीनाथ. दिल्लीच्या दरबारी आवाज घुमतो नाथाचा. मोडणार पण वाकणार नाही भक्त भगवान बाबाचा. शेतकऱ्यासाठी जगला परळीचा गोपीनाथ. नाही देवाला राहावलं घेऊन गेले वैकुंठात. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा.